सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी सुंदर ते ध्यान,
तू का म्हणे माझे जी सर्व सुख 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 तू
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता
वसवावे घर हा वसवावे घर वसवावे घर वसवावे घर
घडे भजनी गमणी संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळुनी पुण्य पाप संगासनी शयनी घडे भजनी गमनी तुका म्हणे काळा अवघा गोविंद सुकाळ संगासनी शयनी घडे भजनी गमनी विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन तुझं काय चाललंय माझं काय चाललंय नातवंडाचं बरं आहे का मुलाचं बरं आहे का सुनबाई बोलते का नाही बोलते का नाही सगळ्या गप्पा मारू आपण पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगट चालेल ना चालेल का हा नाही म्हणा ना काहीतरी हो ना हो म्हणतात काही टेन्शन नाही बाबा पण कीर्तनामध्ये बसलात कोणत्याही प्रकारची बडबड आता करायची कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा पुढच्या जन्मामध्ये बेडकं व्हायचं नसेल तर थोडा वेळ काय करायचंय आता विठाला 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 विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो साज या ठिकाणी श्री क्षेत्र निमोण पारेगाव रोड शिरसाट वस्ती या ठिकाणी चालू असलेला या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी नूतन वास्तू आहे आणि या नूतन वास्तूची वास्तुशांतीच्या निमित्तानं या ठिकाणी साई कृपा व स्वामी कृपा निवास या वास्तूची वास्तुशांती आणि गृहप्रवेश सत्यनारायण महापूजेच्या निमित्तानं अतिशय गोड अशा पर्वावरती सुंदर असा कार्यक्रम आज या संपूर्ण शिरसाट परिवाराने आयोजित केलेला आहे। या ठिकाणी गंगा भागीरथी ठबुबाई माधव शिरसाट, श्रीमान सोमनाथ माधव शिरसाट, श्रीमान पुंजाराम माधव शिरसाट, श्रीमान संजय माधव शिरसाट, श्रीमान गोरक्षनाथ माधव शिरसाट, श्रीमान विठ्ठल सोमनाथ शिरसाट आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी चिरंजीव रविकिरण पुंजाराम शिरसाट आणि गोड असा या ठिकाणी हा शिरसाट परिवार आहे। आणि या खरं तर मला वाटतं या ठिकाणी पुंजाराम दादा आणि गोरक्षनाथ दादा यांच्या या ठिकाणी गोड अशा वास्तू या ठिकाणी उभ्या आहेत। याच वास्तू शांतीचा आज हा गृहप्रवेश आहे आणि गृहप्रवेशाच्या निमित्तानं आपल्या दारामध्ये भगवान परमात्म्याचं काहीतरी गोड असं नामचिंतन व्हावं, भगवान परमात्म्याचं भजन आपल्या दारामध्ये व्हावं, त्या ठिकाणी अतिशय गोड असं नियोजन आज या शिरसाट परिवारानं या ठिकाणी केलेलं आहे। प्रथमतः संपूर्ण शिरसाट परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते, ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी मला संपर्क झाला। आदरणीय या ठिकाणी गायन सम्राट या ठिकाणी भगवान महाराज घुगे, खरं तर अतिशय लहानपणापासून बघतो महाराजांना, अतिशय आपला खूप असा काळ त्यांनी भजनामध्ये व्यतीत केला। अशा ठिकाणी आमचे आदरणीय भगवानजी महाराज घुगे खरं तर महाराजांच्या माध्यमामधून आणि आपल्या सर्वांच्या ठिकाणी मार्गदर्शक, पारमार्थिक भूषण आणि ज्यांचा पारमार्थिक क्षेत्रामध्ये अतिशय गाढा असा अभ्यास आहे, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रामचंद्र बाबा मंडलिक। खरं तर या ठिकाणी बाबांचा संपर्क या ठिकाणी कार्यक्रमासाठी मला झाला होता। या ठिकाणी पुंजाराम दादा असतील,
गोरक्षनाथ दादा असतील, त्यांचा संपूर्ण शिरसाट परिवार असेल, पुन्हा एकदा संपूर्ण परिवाराचे मनापासून धन्यवाद. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वाकचौरी यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया. मस्तक माझे पायावरी, जय हो. हा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी, अगदी तुम्हा सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदने श्रीमंत तुकोबाराया. कोण तुकोबाराया आहे तर ऐका, ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती आणि वैराग्य हे गुण भरभरून आहेत ना, असे देहूचे सुप्रसिद्ध असे साधू या अभंगाद्वारे प्रापंचिक माणसाने आपलं घर कसं बांधावं आणि त्या घरामध्ये आपण कुणाला साठवलं पाहिजे, आणि एकदा की त्या घरामध्ये योग्य व्यक्तीला आपण साठवलं की मग आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंदाला मात्र पारावार उरत नाही, हे सांगणारा 4 चरणांचा वास्तुशांतीच्या निमित्तानं गोड असा भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल थोडक्यात ज्या तुकोबऱ्यांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे ना, त्या तुकोबऱ्यांचा अधिकार किती मोठा आहे बघा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ऐका, ज्या यमाला आपण घाबरता, ज्या काळाला आपण घाबरता, आपण जर म्हटलो एखाद्याला जा तू तिकडेच मर, तो म्हणेल का धन्यवाद, तुम्हाला फार छान बोललास, तो थँक्यू म्हणेल का? कारण का? मरणाची भीती वाटते. मरण म्हटलं की आपलं अंग थरथर कापतं. पण तुकोबऱ्या सांगतात, ज्या यमानं आमचं नाव जरी ऐकलं ना, तुकाराम तुकाराम, ऐका, त्यांचा अधिकार किती मोठा होता. नाव जरी ऐकलं तरी यमाला कापरी भरायचे, आणि इतका मोठा अधिकार असणारे तुकोबराय सांगतात का आपण घर बांधावं, पण कसं घर बांधावं आणि त्या घरामध्ये आपण कोणाला साठवलं पाहिजे हा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल खरं तर आज या ठिकाणी वास्तुशांती आहे, आणि वास्तुशांतीच्या निमित्तानं आपलं कीर्तन आज या ठिकाणी आयोजित केलंय. तुम्ही सांगाल महाराज वास्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तन कधी असतं का? म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पण आताच्या काळामध्ये पाखंडी लोक अनेक आहेत. कशाला करायचं कीर्तन, कशाला पाहिजे ही पूजा, असं म्हणणारे अनेक आताच्या काळामध्ये लोक आहेत. आणि कीर्तन ऐकायला कोणाला टाईम आहे असं म्हणणारे अनेक लोक आहे. पण मला सांगा पुरुष मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतं? प्रवचन असतं 1 तास, बरोबर प्रवचन असतं 1 तास. महिला मंडळ कीर्तन असतं
तुम्हाला सगळ्यांना बोलता येत आहे ना? हा बिंदास बोला, आवाज मोठा आला पाहिजे. कीर्तन असतं 2 तास, पिक्चर असतो वा 3 तास, ते नाही सांगावं लागत, आणि तमाशा असतो रात्रभर. पण काय देणं घेणं, आपलं कीर्तन आहे 2 तास, पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ आणि खुशाल नाही म्हणता. पण आता हो म्हटलात, हे माझं भाग्य आहे मात्र. विठाला विठाला मग आहे का, वास्तुशांतीच्या निमित्तानं आपलं कीर्तन आहे. मग तुम्ही सांगाल महाराज, कीर्तनामुळे काय होतं? तर ऐका, कीर्तनामुळे देवाच्या नामचिंतनामध्ये आपले पाप जाण्याची ताकद आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, आणि जळतील पापे 1-2 महिन्यांचे. बरोबर आहे का? तुमचं लक्ष आहे ना माझ्याकडं? लक्ष आहे ना? जळतील पापे, जन्मांतरीची एवढी ताकद माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. पाप जाळण्याची ताकद माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. मग तुम्ही सांगाल महाराज, आताच आम्ही नवीन घर बांधलंय, आणि मग ह्या घरामध्ये पाप आलं तरी कुठून? तर ऐका, ज्या वेळेला एखाद्या घराची आखणी आपण करता, मग त्या ठिकाणी आपल्याला घर बांधण्याकरता आपण जेव्हा जातो, ती जागा प्रथम आपण स्वच्छ करतो. मग त्या ठिकाणी अनेक प्रकारचे झाडं असतील, ते झाडं त्या ठिकाणी आपण तोडतो. पण त्या झाडांवर एखाद्या पक्षाचं जर घरटं असेल ना, ते घरटं त्या ठिकाणी मोडलं जातं, तोडलं जातं. आणि मला सांगा, आपलं सुंदर घर आपण उभारलंय, आणि आपलं सुंदर जर घर एखाद्यानं जर पाडलं, मोडलं, ते आवडतं का तुम्हाला? आम्हाला आपण शिवेशाप देतो, तळतळाट देतो. मग त्या पक्षांचं जे काही तळतळाट आहे ना, ते तुम्हाला आम्हाला लागतात. म्हणून हे कीर्तन आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला पाया खोदण्याकरता त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या यांत्रिक वाहनांचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. अनेक प्रकारची यांत्रिक वाहनं त्या ठिकाणी येतात. मग ज्या वेळेला पाया आपण खोदतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये अनेक कृमी कीटक असतात. मग त्या ठिकाणी गांडूळ असेल, मांडूळ असेल, असे लहान लहान कृमी कीटक त्या ठिकाणी मेले जातात. मग त्याचंही पाप तुम्हाला आम्हाला लागतं. आणि ज्या वेळेला घराची आपण उभारी करत असतो, मग या घराकरता सिमेंट लागतं, विटा लागतात, वाळू लागते. पण मला सांगा, ही वाळू आपण कुठून आणतो बरं? तुम्ही जरा बोलत चला. तुम्हाला काही बोर झाला का? मी घरी जाऊ का? असं काही नाही ना. मग जरा फ्रेश बसा, बोलत चला. एक माणूस माझ्या कीर्तनामध्ये बसताना अजिबात हसे ना, बरं का महाराज, अजिबात हसे ना. मी म्हटलं काय झालं बाबा? त्यानं सांगितलं, ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे, आता आम्ही जावं का कर्ज फेडायला? आता ऐका, ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा नाही. जेवायचं आपल्याला आता आवाज मोठा आला पाहिजे. पुन्हा एकदा विचारते, ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा मर्द. वा विठाला विठाला विठाला. मग मर्दाने टेन्शन घ्यायचं का? बिंदास कर्ज करायचं, पण टेन्शन घ्यायचं हे पटलं भाऊ आपल्याला. म्हणून जरा फ्रेश बसा. आणि बघा, मग ज्या वेळेला त्या ठिकाणी आपण वाळू जी लागते, ती वाळू आपण कुठून आणतो? नदीच्या पात्रामधून. आणि मला सांगा, आपण माणूस गेल्यावरती माणसाच्या शेवटच्या घराचं नाव काय आहे? माणूस मेल्यावर त्याचं गावा बाहेर घर. आता काही पण करा, पण मेल्यानंतर तुमच्या माझ्या घराचं नाव काय आहे? स्मशान आहे. मग ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सावडतात, सावडच म्हणतात ना, मग ती राख जी असते, ती राख आपण कुठे टाकतो? नदीच्या पात्रामध्ये. आणि जर योगायोगाने तीच जर राख त्या वाळूमध्ये आपल्या वास्तूला जर आली, त्याचा वास्तुदोष त्या ठिकाणी लागत असतो. नवे ज्या कामगारांना आपण आपलं काम देतो, मग ते कामगार काही खात असतील, काही पित असतील, म्हणजे काय पाणी आणि जेवण म्हणायचंय मला, म्हणजे लक्षामध्ये घ्या, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. मग या सगळ्या गोष्टींची जी काही बाधा आहे, हे सगळं निवारण जर कशाने होत असेल, माझे माऊली हरिपाठामध्ये गोड सांगतात का माझ्या रामकृष्णाच्या नावानं या सगळ्या दोषांचं हरण होतं. रामकृष्ण नाम, रामकृष्ण नाम, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे सर्व दोष हरण.
कृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरी एक. माऊली हरिपाठामध्ये सांगतात का ज्या वेळेला रामकृष्णाच्या नावाचा उच्चार आपण करतो त्यावेळेला आपली पाप त्या ठिकाणी सगळे दोष त्या ठिकाणी जळून खाक होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी वास्तुशांतीच्या निमित्तानं आपले सगळे दोष निवारण करण्याकरता आपल्या सगळ्या बाधा निवारण करण्याकरता आजचंही कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर अभंग तुकोबरायांचा आहे. वसवावे घर देवे बरे निरंतर. माझे तुकोबऱ्या सांगतात का या ठिकाणी आपण आलेला आहात. प्रापंचिक माणसाने आपलं घर कसं बांधावं. आता पहिली गोष्ट म्हणजे ऐका, समोर द्या ना मॉनिटरला आणि इको कमी करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कडक करा प्रत्येक मनुष्याच्या 3 मूलभूत गरजा आहे. पहिली म्हणजे अन्न, दुसरी म्हणजे वस्त्र आणि तिसरा म्हणजे निवारा. पण आताच्या काळामध्ये 3 नाही तर प्रत्येकाच्या अजून एक गरज फार वाढली. ती म्हणजे कोणती? मोबाईल. बरोबर ना? मोबाईल. मोबाईल शिवाय आपण जगू शकत नाही. बाबांनी दाखवलं मला मोबाईल. म्हणजे मोबाईल शिवाय आपलं जगणं नाही. जसं अन्न महत्वाचं आहे, जसं वस्त्र महत्वाचं आहे, जसा निवारा महत्वाचा आहे. मला वाटतं हे मॉनिटर बंद आहे का? हॅलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे ह्या आपल्या सर्वांच्या मूलभूत गरजा आहे. पण लक्षामध्ये घ्या, जितकं अन्न महत्वाचं, जितकं वस्त्र महत्वाचं, तितका निवारा सुद्धा हा फार महत्वाचा आहे. पण तुकोबऱ्या सांगतात आपल्या घरामध्ये आपण देवाला साठवलं पाहिजे. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो का देवाला आपल्या घरामध्ये आपण का साठवायचं? याचं पहिलं कारण आहे का, आपण जन्माला आलो, भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला हा देह दिला. पण लक्षामध्ये घ्या, जेव्हा आपण जन्माला आलो त्यावेळेला तुम्हाला मला हा देह भेटला. पण हा नरदेह विकत भेटला का फुकट भेटला? कसा भेटला पुरुष मंडळ? कसा भेटला? फुकट भेटला. बरोबर आहे. पण ऐका, मनुष्याचा स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट फुकट भेटली का आम्हाला त्या गोष्टीची किंमत कळत नाही. मग तुम्ही सांगाल महाराज कसं काय फुकट भेटला? तर ऐका, ज्या वेळेला आपण जन्माला आलो त्यावेळेला देवानं सांगितलं होतं का हातांचे 2 लाख रुपये द्या? म्हटलं होतं का देव? पायाचे 4 लाख द्या, डोळ्यांचे 10 लाख द्या, दाताचे 32 लाख द्या आणि किडनीचे 50 लाख द्या. म्हटलं का देव? म्हटलं का देव? आणि देव म्हटला जरी असता तरी आपण दिले असते का? आपण एवढे प्रामाणिक? तुम्हीच म्हणा, मी काही म्हणत नाही. पण परमेश्वरानं तुम्हाला मला हा देह दिलाय ना, हा फुकट दिलाय. नुसता फुकट नाही तर दान दिलाय. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन जगत जीवन नारायण काही न गुण दयाचे. हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन जगत जीवन नारायण काही न गुण ज्या परमेश्वरानं तुम्हाला मला देह दिला, पण कसा दिला? फुकट दिला. आपण जन्माला आलोत हे भगवान परमात्म्याचे आपल्यावर उपकार आहे नवे नवे. ज्या भगवान परमात्म्यानं इतकं सुंदर असं विश्व निर्माण केलं, इतकी सुंदर सृष्टी निर्माण केली. आता लक्षामध्ये घ्या, या सगळ्या विश्वामध्ये 8 अरब पेक्षा जास्त लोक आहे. पण मला सांगा, एकासारखा दुसऱ्याचा चेहरा नाही. आता बाकीचं जाऊ द्या, पण आपण आपलं इथलं उदाहरण घेऊ. आता या धर्ममंडपामध्ये आपण एवढे लोक बसले, पण मला सांगा पुरुष मंडळ, एकासारखा दुसऱ्याचा चेहरा नाही, एकासारखे दुसऱ्याचे डोळे नाही, एकासारखा दुसऱ्याचं नाक नाही, एकासारखे दुसऱ्याचे दात. कोणाचे कसे कोणाचे कसे, खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे. बरोबर आहे. आणि महत्वाचं म्हणजे पुरुष मंडळ, आपल्या बायकोसारखी दुसरी बाई या जगामध्ये काय झालं? पुन्हा एकदा विचारते, आपल्या बायकोसारखी दुसरी बाई या जगामध्ये? आणि खरंच नाही ना. जर असती
तर इकडं आम्हाला नंबर द्यावे लागले असते 420, 560, 1001, बरोबर आहे. पण तुम्ही आम्हाला हसू नका, मात्र हे नंबर तुमच्या कपाळावरती लावावे लागले असते. पण ऐका, ज्या देवाने इतकं सुंदर विश्व निर्माण केलं, महिला मंडळ, एकाच आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बालक जन्माला येतात. पण मला सांगा, त्या 2 जुळ्या बालकांचा रंग सारखा नसतो, त्यांचा आवाजही सारखा नसतो, त्यांचे कॉम्प्युटर सुद्धा सारखे नसतात. मग ज्या परमेश्वरानं इतकं सुंदर विश्व निर्माण केलं ना, तो विश्व निर्माण करणारा माझा भगवान परमात्मा किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, हे नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. कसा आहे तो भगवान परमात्मा. दीन दयाला दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मोरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. कब से पालन करना मैं तो हो, कब से पालन करना मैं तो तेरा ही आना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. ज्या भगवान परमात्मानं हे सगळं विश्व निर्माण केलं, विश्व निर्माण करणारा माझा देव किती सुंदर आहे. चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. तो फक्त सुंदर नाही, तर आमचा भगवान परमात्मा हा चतुर सुद्धा आहे. आणि म्हणून अशा देवाला आपल्या घरामध्ये आपण साठवलं पाहिजे. तुम्ही सांगाल महाराज तुम्ही सांगताय देवाला घरामध्ये साठवायचं, मग कोणी साठवलंय का आतापर्यंत? तर ऐका, पहिले संत म्हणजे आमचे संत नामदेवराय, माझ्या भगवान परमात्म्याचं एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं का देव नामदेवाचं सगळं काय ऐकायचा, त्यांच्या हातानं जेवण करायचा, त्यांच्या हातानं दूध प्यायचा. इतकं प्रेम माझ्या नामदेवानं देवावर केलं होतं. आणि माझ्या नामदेवाच्या हट्टापायी माझ्या ह्याच पांडुरंगाला नामदेवाच्या घरी यावं लागलं. तुम्हाला पुरावा सांगते. विठ्ठल विठ्ठल वसवावे घर. हा पहिला मुद्दा आपण या ठिकाणी बघतोय का भगवान परमात्म्याला आपल्या घरामध्ये साठवलं कोणी आहे का? दिवाळ सण आला होता आणि माझ्या नामदेवरायांच्या अंगणात आता दिवाळ सणाकरता महिला मंडळ आपण लाडू काय, करंजी काय, शंकरपाळ्या काय, अजून काय काय करतो, अनारसे असेल, चिवडा असेल, शेव असेल, अशा अनेक प्रकारच्या गोडधोड वस्तू आपण त्या ठिकाणी करतो. आणि नामदेवरायांच्या आईनं त्या ठिकाणी घरामध्ये सगळ्या वस्तू बनवल्या आणि त्याच्यामध्ये सुंदर असे लाडू केले होते. आता छोटेसे नामदेवराय होते आणि नामदेवाला लाडू फार आवडायचे. नामदेवराय लगेच आईकडे गेले, अगं आई एक लाडू घेऊ का ग? पण आई म्हटली थांब नामा, आपल्या घराची पद्धत अशी आहे, देव अगोदर खातो आणि नंतर आपण खायचं. नामदेवराय म्हटले काय आई काय सांगते साग, देव कधी खाणार, मी कधी खाणार, दे ना आई लाडू फार आवडतो. नाही नामा, आधी देवाला खाऊ घालायचं आणि नंतरच आपण खायचं. मग काय सांगू म्हटली, एक काम कर म्हटली मंदिरामध्ये जा आणि देवाला सांग का माझ्या आईनं तुला आमच्या घरी दिवाळीचं फराळ करण्याकरता बोलवलेलं आहे. आता छोटासा नामा मंदिरामध्ये गेला, अरे चल ना देवा तुला आईनं घरी बोलवलंय. आता देव म्हटला नामदेवा अरे हट्ट करू नकोस, पण आपल्याला माहिती आहे का सगळ्या संतांमध्ये हट्टी स्वभावाचे जर होते ना ते नामदेवराय होते. देवा काही कर पण चल तुला घरी यावं लागेल. का बरं? देवा अरे लाडू फार आवडतो रे. आईनं लाडू बनवलेत, पण आईनं सांगितलंय मला का तू आल्याशिवाय तुला लाडू खायला भेटणार नाही. चल ना देवा. अरे असं नको करूस. अरे नाही नामदेवा,
आता किती वेळ झालाय? या ठिकाणी पहाटेच्या 3 वाजता माझे वारकरी पुजारी मंदिरामध्ये येतील आणि मी जर इथं जर नसेल तर बोंबाबोंब होईल, देव कुठे गेला, देव कुठे गेला. नाही देवा, तुला मात्र जावं लागेल. असं करता करता ऐका रात्रीचे 12-1 वाजले तरी सुद्धा देव ऐकेना आणि नामदेवराय मात्र हट्टाला भेटले. पण ऐका, देव आपल्या भक्ताचं सगळं म्हणणं ऐकतो. देव म्हटले, नामदेवा तू म्हणतोय ना असं, पण माझी एक अट आहे. बोल देवा, तुझी कोणती अट? नामदेवा, तुला या ठिकाणी माझ्या जागेवर उभं राहावं लागेल आणि तुला माझं रूप घ्यावं लागेल. चालेल देवा. अरे तेही मी करेल, पण आईनं सांगितलंय मात्र तू माझ्या घरी गेलाच पाहिजे. वसवावे घर आपण बघतोय. देवा, अरे माझ्या घरी तू गेलाच पाहिजे. मग त्यावेळेला देव म्हटले, नामदेवा आता मी खाली उतरतो. आता देव खाली उतरलेले आहे आणि छोटेसे नामदेवराय आता कुठे उभे राहिलेत? विटेवर उभे राहिलेत. देवानं सांगितलं, बघ आता पहाटेचे 3 वाजतील, पुजारी मंदिरामध्ये येतील. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे, नजर समोर ठेवायची, मात्र नजर हलू द्यायची. आता तू पकडला जाशील. म्हटला, नाही देवा तू काळजीच करू नको रे, सगळं बरोबर करतो. आता छोटेसे नामदेवराय विटेवरती उभे आहेत, दोन्ही हात कमरेवरती आहे, नजर मात्र समोर आहे, दोन्ही पायांमध्ये सम त्या ठिकाणी अंतर ठेवलेलं आहे. देवा, अरे अजून काय करायचं? देवा अजून काय करायचं? अरे नामा, आता पुजारी येतील, तुला थंड पाण्याची आंघोळ घालतील, गरम पाणी काय देणार नाही. आणि तुला माहितीये आता कडाक्याची थंडी पडली, पण या थंडीच्या दिवसामध्ये किती थंडी जरी वाजली तरी अंग मात्र वळवळू द्यायचं नाही. चालेल देवा, अरे काहीच हरकत नाही. मग बघ तुला त्या ठिकाणी ते वस्त्र घालतील, भारी भारी अलंकार घालतील आणि सगळं झाल्यानंतर तुला नैवेद्य म्हणून लोण्याचा गोळा तुझ्या तोंडासमोर धरतील. पण मला माहिती आहे नामा, तुला लोण्याचा गोळा फार आवडतो, मात्र तो लोण्याचा गोळा तो अजिबात चाखायचा नाही. देवा, अरे टेन्शन घेऊ नको, तू लवकर माझ्या घरी जा. आता ऐका, माझा देव नामदेवांच्या घरामध्ये गेलेला आहे आणि छोटेसे नामदेवराय आता कुठे उभे आहेत? विटेवर उभे आहेत. बरोबर आहे का? 3 वाजले. पुजारी मंदिरामध्ये आले, त्याला ठिकाणी देवाला आंघोळ वगैरे घातली, देवाचा स्नान वगैरे झाला, देवाचा अभिषेक त्या ठिकाणी झाला, वस्त्रे घालण्यामध्ये आली, अलंकार घालण्यामध्ये आले. पुजाऱ्यानं तो लोण्याचा गोळा आपल्या हातामध्ये घेतला आणि देवाच्या समोर असा धरला. पण ऐका, प्रकार असा घडला, त्या लोण्याच्या गोळ्याचा वास एवढा सुंदर आला ना, मात्र नामदेवांची जीभ आतमध्ये अशी वळवळ करू लागली आणि तो लोण्याचा गोळा हळूहळू हळूहळू कमी होऊ लागला. पुजाऱ्याला आनंद वाटला की म्हटलं, अरे गेली 28 युग झाले देव विटेवरती उभा आहे, कुणाच्या हातचं लोणी माझ्या देवानं खाल्लं नाही. बघा, देवाचा मी किती मोठा भक्त आहे का माझ्या हातचं लोणी आज देव त्या ठिकाणी खातोय. लवकर या, लवकर या, देव लोणी खातोय, लवकर या, देव लोणी खातोय. आणि असं करता करता सगळ्या पंढरपूरमध्ये बातमी पसरली का देव लोणी खातोय, देव लोणी खातोय. सगळं पंढरपूर पहाटे 4 वाजता मंदिराकडे यायला निघालं. देवाचा नाश्ता वगैरे झाला आणि देव नामदेवांच्या घरामधून बाहेर आले. तेवढ्यामध्ये प्रकार काय घडला, सगळे लोक मंदिराकडे पळतात. काय झालं असेल? एकाला विचारलं, अहो झालं तरी काय, पळता तरी कुठे? तो म्हटला, अहो तुम्हाला काय सांगू, आज देव लोणी खातोय, साक्षात पांडुरंग लोणी खातोय. देवाला वाटलं जो घोटाळा करायचा नाही तो नामदेवाने केल्यास देव फार घाबरले आणि पटकन त्या ठिकाणी मंदिरामध्ये आले. आता मंदिरात जाण्याकरता जागा नव्हती, सगळं पंढरपूर मंदिरामध्ये जमा झालं होतं. सरका बाजूला असं वाट काढत काढत देव त्या ठिकाणी पुढे गेले आणि एक म्हातारी म्हटली, का रे, अरे मागून आणलास आणि पुढे कुठे चाललास? देवा असेच पुसे. देवाला विचारतेत. देव मनामध्ये हसले. थोडेसे देव पुढे गेले, नामदेवरायांकडे बघितलं, मात्र नामदेवराय मात्र आता अर्धवट घाबरलेले होते. आता काय करावं? देवानं खुणावलं, नामदेवा असाच थांब, मात्र आता हलूही नकोस, आता फार मोठी गडबड होईल. पण बाजूच्या कोपऱ्यामध्ये माझे ज्ञानेश्वर महाराज उभे होते. ते म्हटले, अरे देवा, तू सगळ्या जगाला फसू शकतोस देवा, तू सगळ्यांना फसू शकतोस, पण मला माहितीये तुझ्या नामदेवाच्या प्रेमापोटी तू तुझी जागा सोडलीस आणि तू नामदेवाच्या घरी गेला. वसवावे घर. मग एवढा मोठा देव कुठं आला? नामदेवांच्या घरी. कारण का माझ्या नामदेवानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. नामदेवराज सांगतात,
आम्ही एवढं नामचिंतन केलं, आम्ही एवढं नामचिंतन केलं का आमच्या देहाला आम्ही विसरलो. देह जावो 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 हेची घडी, देह जावो 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 हेची घडी. जाओ हेची घडी, पाय हरीचे न सोडी. ऐका, नामदेवरे म्हणतात आम्ही देवाचं एवढं नामचिंतन केलं का परिणाम काय झाला का देव आमच्या घरी आला. मग ऐका, देवाला आपल्या घरी आणायचंय ना, मग आपण सुद्धा त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. महिला मंडळ, आता मी पुढे बोलते, माझ्या पाठीमागे बोलणार ना सगळ्याजणी, बोलणार ना, आवाज मोठा आला पाहिजे बरं का. आणि पुरुष मंडळ, तुमच्याकडे फक्त एकच काम, तुम्ही हाताने टाळी वाजवायची. तयार ना सगळे, तयार ना, आवाज मोठा आला पाहिजे. ज्ञानोबा माऊली तुकाराम. थांबा थांबा, ते ट्रेनचे डबे असे घसरतात ना, अशा घसरू नका. तुमचा आवाज गोड आहे मला माहिती, एका स्वरामध्ये तालामध्ये मोठ्यानं म्हणा, आवाज मोठा आला पाहिजे. असं वाटतं ना प्रत्येकीला आपल्या घरामध्ये आनंद यावा, असं वाटतं ना, म्हणा देवा करता नक्की आनंद येईल. आवाज मोठा आला पाहिजे. टाळपाकवाज एक मिनिट वाजवू नका. ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. एक टाळी पुरुष मंडळ. ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा. आवाज. ज्ञानोबा 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 माझा ज्ञानोबा. हा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हरी हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम. धन्यवाद. छान आवाज आला तुमचा. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले. मी म्हटले पुढं, ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्या मावशी अशा पुढे बसलेल्या त्या सगळ्या म्हणायच्या ज्ञानोबा माऊली तुकाराम. आणि एक मावशी अशा पुढे बसलेल्या होत्या, त्या फक्त एवढं म्हणायच्या ज्ञानोबा माऊली, आणि पुढे वेगळंच काहीतरी. मला जरा शंका आली. म्हटलं मावशी, तुम्ही ज्ञानोबा माऊली बरोबर म्हणता हो, पण पुढे वेगळंच काहीतरी म्हणता. मावशी म्हटलं काय सांगू ताई, आमच्या यांचं नाव तुकाराम आहे, मग यांचं नाव मी कसं काय घेऊ. म्हटलं मला लाज वाटते. म्हटलं एवढ्या माणसांमध्ये. तुमचं असं काय नव्हतं ना, तुमचं असं काय नव्हतं ना. म्हटलं ठीक आहे मावशी, पण तुम्ही पुढे म्हणायचात तरी काय. मावशी म्हटलं ताई, मी असं म्हणायचे ज्ञानोबा माऊली पप्याचा बाप. विठाला विठाला विठाला. पण मला सांगा, हिनं किती वेळा पाप्याचा बाप म्हटलं म्हणजे भगवान परमात्मा धावून येईल बरं? अजिबात नाही. नामस्मरण करायचंय, मनापासून करा. संत सांगतात आम्ही या ठिकाणी आलो, देव घरामध्ये साठवला पण फुकट नाही. त्याचं नामचिंतन आम्ही केलं. आपण सुद्धा या ठिकाणी आलात. ऐका, सुंदर असं मुख दिलेलं आहे आणि या मुखानं देवाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पण ऐका, आताच्या कलियुगामध्ये देवाला न मानणारे, देवाच्या अस्तित्वावर शंका खाणारे आताच्या काळामध्ये अनेक लोक आहेत. पण ऐका,
तुम्हाला मी एक वाक्य सांगेल, तुम्ही देवाला माना किंवा न माना, तुम्ही देवाला माना किंवा न माना, पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना, मात्र त्या दिवशी तुमच्या घरापुढे पाहुणे जमा झाल्याशिवाय राहणार. आलं का लक्षात? माना किंवा नका मानू, त्याला काय गरज आहे? ममेव वंशो जीव लोके जीव भूता सनातन. तुम्ही सगळी माझीच लेकरे आहात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचे देह जरी वेगवेगळे असले ना, घटीराम देहा देही एक, सर्व घटीराम देहा देही एक, सर्व घटीराम देहा देही एक, घटीराम देहा देही एक. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सहस्ररश्मी, सहस्र हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, हरी प्रकाशक सहस्ररश्मी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. सर्व घटीराम देहा देही एक. आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये जरी आपण वेगवेगळे असलो, मात्र आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये तो एक भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे सूर्य एक आहे, पण सूर्याच्या रश्मी अनंत आहेत ना, त्याप्रमाणे भगवान परमात्मा एक आहे. पण एका देवानं अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी, अवताराच्या राशी तो हा शंख चक्र गदा पद्म सहितकारी, शंख चक्र गदा पद्म सहितकारी. देखिला देखिला देवा, देखिला देखिला देवा, आदिदेव बरावा, देखिला देखिला देवा. एक देव आहे, पण एका देवानं आपल्या भक्तासाठी अनंत रूपाने अवतार घेतले. आणि ऐका, म्हणून आपण या ठिकाणी आलोत. आपण मुखानं देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. पण ऐका, काही काही लोक तोंड दिलंय ना, तोंडानं अगदी काहीही बोलतात. काही म्हणजे कळतं ना, अनंत वाचाळ बरळती बरळ आणि या कैसा गोपाळ पावे हरी. मला सांगा, अशा व्यर्थ बोलणाऱ्या लोकांना, निरर्थक बोलणाऱ्या लोकांना माझा भगवान परमात्मा अजिबात पाहू शकत नाही. पण ऐका, तोंडाने बोलायचे, चांगलं बोललं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे आणि खरं बोललं पाहिजे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तुम्हाला बोलायचंय ना, मग देवाचं नामचिंतन करा, पण निरर्थक बडबड आपल्या वाणीनं करता कामा नये. कारण तुकोबऱ्या सांगतात, ज्या दिवशी त्या जगाशी आपण खोटं बोलाल, या जगाशी आपण खोटा व्यवहार केला का, त्या दिवशी हे जग सुद्धा आपल्याशी खोटंच वागणार आहे. तुम्हाला गोडसं उदाहरण सांगते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका गावामध्ये एक श्रीमंत असा गृहस्थ राहत होता. आणि त्याच गावामध्ये एक फुकटचा खाणारा होता. फुकटचा खाणारा कळतो ना, म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला आपण फुकट्या म्हणतो. बरोबर आहे ना? म्हणजे समजा जर चहा जर प्यायला जर गेलो, दिला असतं रे बिल, पण खिशामध्ये पैसेच नाही. हॉटेलमध्ये जर गेलो, केला असतं रे पेड, पण माझं पॉकेट घरी विसरलंय, मग याला काय म्हणायचं? फुकट्या. दुसऱ्याचंच खायचं आणि आपलं मात्र कधीच द्यायचं नाही. असा तो फुकट्या होता. एकदा सकाळी उठला, आंघोळ झाली का लगेच घराबाहेर जायचा, गावामध्ये जायचा. रामराव, अहो काय चाललंय तुमचं? रामराव म्हणायचे, चहा पितोय. मग या ना चहा प्यायला. लगेच जाऊन बसायचा. 2 तास झाले का, शामराव, अहो काय चाललंय तुमचं? नाश्ता करतोय, या नाश्ता करायला. का लगेच जाऊन बसायचा. आणि असं करता करता याचे सगळे दिवस मात्र फक्त लोकांचं आणि फुकटचं खाण्याकरता जायचे. म्हणून त्याला सगळं गाव फक्त फुकट्याच म्हणायचं. आणि हा फुकट्या एक दिवस त्याच गावातल्या त्या श्रीमंताच्या घरासमोर गेला. आणि एका प्रकार असा घडला, श्रीमंत आणि त्याची बायको नेमकी जेवण करण्याकरता बसली होती. आणि तेवढ्यामध्ये हा तिथं गेला. म्हटला, साहेब, अहो काय चाललंय तुमचं? पण ऐका, आपली परंपरा अशी आहे, दारावर कुणीही येऊ द्या, अतिथी देवो भव. कुणी जरी आलं ना, चहा प्या,
पाणी प्या, या बसा, जेवण करा आपण असं त्या ठिकाणी म्हणतो. आता तो त्या ठिकाणी आला, साहेब अहो काय चाललंय तुमचं? म्हटले साहेब जेवण करतोय, या ना जेवायला. आता लगेच त्या ठिकाणी आला, आतमध्ये आला आणि जेवण करण्याकरता बसला. आता लक्षामध्ये घ्या, घर श्रीमंताचं होतं, मग बेत बऱ्यापैकी होत्या, 4-5 प्रकारच्या भाज्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या होत्या. मग यानं विचार केला, एवढं सुंदर जेवण या ठिकाणी मिळतंय, रोज गावभर फिरण्यापेक्षा मात्र आपण रोज जेवण्याकरता आता फक्त श्रीमंताच्याच घरी आलं पाहिजे. त्यानं श्रीमंताचं घर धरलं. ऐका, 1 दिवस 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सगळा आठवडा संपला, पण हा फुकट्या रोज जेवायला कुठं? त्या श्रीमंताच्या घरी. मग 1 दिवस श्रीमंताची बायको फार तापली. आणि ऐका महिला मंडळ, बाया कधी कधी फार तापतात, बरोबर आहे ना? हो म्हणतात बिचारे, हा बाया फार तापतात कधी कधी. ती म्हटली काय हो, तो आपल्या गावातला फुकटा येतो म्हटली, फुकटचं खातो म्हटली, आता आज जर आला ना म्हटली त्याचा अपमान करते आणि काढूनच देते. श्रीमंत म्हटले थांब, गडबड करू नको, माझी गावात जरा बऱ्यापैकी मजा आहे, मला बऱ्यापैकी लोक मानतात, आणि जर तू असं जर केलंस तर माझी सगळी इज्जत जाईल. म्हटला एक काम करू, म्हटलं आपण असं काहीतरी करू, एक उत्तम असा त्या ठिकाणी आपण प्लॅन बनवू. म्हटला कुठला प्लॅन बनवायचा? म्हटली काय नाही. दोघं त्या ठिकाणी बसले. तो म्हटला आपण एक प्लॅन बनवू. आता प्लॅन असा बनवला, तो म्हटलं एक काम कर, संध्याकाळी तो मला जेवणाकरता त्या ठिकाणी भज्याची आमटी करायची. भज्याची आमटी माहिती ना महिला मंडळ? भजे भजे माहिती ना? हां, तोंडाला पाणी येऊन द्यायचं नाही. तू आम्हाला जेवणाकरता भज्याची आमटी करायचीस. म्हटले मग त्यानं काय होईल? म्हटलं ऐक ना, पुढचं ऐकून घे. तू आमटी करायची, पण त्या आमटीमध्ये तू मीठ टाकायचं नाहीस. म्हणजे आमटी तू कशी बनवायची? आळणी बनवायची. मग त्यानं काय होईल? म्हटलं काही नाही, आम्ही जेवण करण्याकरता बसू, मी आमट्याचा एक घास खाईल, आणि आमटीचा एक घास माझ्या तोंडामध्ये घातला का ती आमटी मला आळणी लागेल, मी लगेच तुला बोलेल, काय गं तुला आमटी करता येत नाही का? तुझे डोळे फुटले का? तुला दिसत नाही का? तुझ्या आईनं तुला हे शिकवलं का? मी असं तुला बोलेल. मग काय करायचं? म्हटलं काही नाही, आपण भांडण करायचं. मग मी तुला असा बोललो का तू लगेच मला उलट बोलायचं, मला फिरून बोलायचं. वाटलं सर एक काम कर, म्हटला तू मला शिव्या सुद्धा दे. काय म्हटलं महिला मंडळ? तू मला शिव्या सुद्धा दे. आता हिने विचार केला, लग्नाला 10 वर्ष झाले बाई, पण अजून कधी शिव्या द्यायचा चान्स आला? आता भेटतोय तर नाही कशाला म्हणायचं म्हटली, बरोबर ना महिला मंडळ? आता नाही कशाला म्हणायचं म्हटली, बिनधास्त शिव्या देते. सगळा प्लॅन त्या ठिकाणी ठरला. संध्याकाळची वेळ झाली, सुंदर असं भोजन त्या ठिकाणी बनवलं. भोजन बनवून तयार झालं. दोघं हॉलमध्ये याची वाट बघत बसले, आणि तेवढ्यामध्ये दारामध्ये फुकट्या आला. म्हटलं साहेब अहो काय चाललंय तुमचं? साहेब म्हटले काही नाही, जेवण करतोय. मग या ना जेवायला. आता तेवढंच पाहिजे होतं. लगेच आतमध्ये आलो, जेवण करण्याकरता बसलं. आता ताटं वाढण्यामध्ये आली, श्लोक त्या ठिकाणी झाला, आणि साहेबांना आमटीचा एक घास आपल्या तोंडामध्ये घातला. पण मला सांगा, त्या श्रीमंताला आमटी कशी लागली हो? झोपल्या का तुम्ही? आमटी कशी लागली? आळणी लागली. मग श्रीमंत लगेच आपलं ठरल्याप्रमाणे म्हणे, का ग तुला भाजी करता येत नाही का? तुझे डोळे फुटले का? तुझ्या आईनं तुला हे शिकवलं का? मग हिलाही वाटलं, त्याने सांगितलं आता उलट बोलायचं. मग पटकन त्या ठिकाणी उठली, पदर कमरेला खोसला. म्हटले काय हो, माझ्या आईचं नाव काढता, माझ्या आईचं नाव काढता, माझ्या आईला बोलता, एवढ्या शिव्या दिल्या. हा म्हटला काय ग, या गावातल्या माणसाच्या समोर तू माझा अपमान केलास? मग त्या ठिकाणी उठला, कोपऱ्यामधली काठी आपल्या हातामध्ये घेतली, आणि बायकोला म्हटला चल तू आता पाठीमागच्या बेडरूम मध्ये. कारण का सगळा प्लॅन त्या ठिकाणी ठरला होता ना, भांडण करायचं म्हणून. आता ती पाठीमागच्या बेडरूम मध्ये गेली, आणि हा श्रीमंत तिच्या पाठीमागे त्या बेडरूम मध्ये गेला. यानं काय केलंय का, आपल्या हातामधली काठी अशी बेडवरती अशी मारायला सुरुवात केली, आणि तिला म्हटला तू आता एक काम कर, तू मोठ्याने रड. म्हटला आता हा ऐकतोय बाहेरून, अरे श्रीमंत फार तापलेत. श्रीमंताने बायकोला फार मारलं, आणि मालकीनबाई रडतात. म्हटलं यांचं एवढं मोठं भांडण झालंय, आता इथून म्हटला पळून जाऊ, इथं राहण्यात काहीच अर्थ नाही. म्हटला पुढच्या दारामधून निघाला, आणि घराच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. आता श्रीमंताला वाटलं की अरे आमचं एवढं कडाक्याचं भांडण झालंय, नक्की फुकट्या गेला असेल. म्हणून श्रीमंत हॉलमध्ये आले, असे डोकावून बघितलं, पण त्या ठिकाणी त्यांना फुकट्या काय दिसला नाही. म्हटले अगं लवकर ये, आपला प्लॅन सक्सेस झाला.
ती पण पळत आली. दोघंजण हॉलमध्ये आले, जेवण करण्याकरता बसले आणि मोठ्या मोठ्यानं हसू लागले. म्हटले बघा कसं पळून लावलं त्याला. तेवढ्यामध्ये श्रीमंत म्हणतो का ग मी तुला कसं खोटं खोटं बोललो. ती म्हटली का हो मी तुम्हाला कशा खोट्या खोट्या शिव्या दिल्या. तो म्हटला का ग मी कशी खोटी खोटी काठी उचलली. ती म्हटली का हो मी कशी खोटी खोटी बेडरूममध्ये पळाले. तो म्हटला का ग मी तुला कसं खोटं खोटं मारलं. ती म्हटली का हो मी कशी खोटी खोटी रडले. आणि तेवढ्यामध्ये हे फुकट मागून दारामध्ये आलो. म्हटलं का हो साहेब मी कसा खोटा खोटा गेलो होतो. विठाला 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 दृष्टांत संपला. पण सिद्धांत काय आहे, ज्या दिवशी जगाशी खोटं बोलणार त्या दिवशी आपलं खोटं मात्र बाहेर येणार. पण बोलायचे कसं माऊली सांगतात, साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखानं बोलायचंय, चांगलं बोललं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. संत सांगतात आम्ही चांगलं बोललो, परिणाम काय झाला का तो देव आमच्या घरामध्ये आला. आता पहिले संत म्हणजे नामदेवराय, तुम्हाला पुरावा सांगितला. दुसरे संत म्हणजे आमचे तुकोबाराय. ज्या वेळेला तुकोबांच्या घरी देव पाहुणे आले होते, पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खोप मोड की जर्जर. देव पाहुणे आले. आता बसण्याकरता काय होत आहे का, मोडलेली बाज होती आणि त्याच्यावरती फाटलेल्या वाकळांच्या शेजा त्या ठिकाणी होत्या. देव म्हटले तुकोबा अहो कुठं बसू. म्हटले बसा ना बाजेवरती. पण बाज कशी होती, मोड किया बाजा वरी वाकळांच्या शेजा. देव त्या ठिकाणी आले, बाजेवरती बसले. पण म्हटले थांबा तुकोबा, अहो फार भूक लागली, जेवणासाठी काहीतरी वाढा. मग गिजा माता आतमध्ये गेल्या, पण बघितलं घरामध्ये काहीच नव्हतं. ऐका मग काय केलं, घरामध्ये एक डबा उचकला आणि त्या डब्यामध्ये, त्या डब्याला चिकटलेले खाली 2-4 तांदळाच्या कण्या होत्या. त्या कण्या त्या ठिकाणी घेतल्या, चुलीवर त्या कण्या त्या ठिकाणी रांधल्या. आता मला सांगा महिला मंडळ, तुम्ही जेव्हा जेवण करण्याकरता बसता आणि भात तुमच्याकडून जर पातळ जर झाला तर हे लोक तुम्हाला शबासके देतात का, नाही. मग काय म्हणतात, नाही सांगायला नको पुढचं आता. पण नाही का, फक्त 4 कन्या होत्या. पण माझ्या जिजामातेने काय केलं का, त्या 4 कन्या पाण्यामध्ये रांधल्या दरदरीत पाण्या. आणि माझी रांधलेल्या कन्या, त्या कन्या त्या ठिकाणी देवाला वाढल्या. आता लक्षामध्ये घ्या, पाणी एका बाजूला आणि त्या 4 कन्या कुठं दिसत असतील. पण नाही का माझा देव त्या ठिकाणी साक्षात चतुर्भुज झाला. देवाला त्या ठिकाणी 4 हात फुटले आणि चतुर्भुज होऊन माझ्या देवानं माझ्या तुकोबांच्या घरच्या कन्या खाल्ल्या. मग दुसरे संत माझे तुकोबाराय का, त्यांच्या घरी माझा भगवान परमात्मा आला होता. तिसरे संत म्हणजे माझे सावतोबा. ऐका, भगवान परमात्म्याचं एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं. ऐका, तुम्हाला मला असं वाटतं पंढरपूरमध्ये जावं आणि पांडुरंगाला डोळे भरून बघावं. पण ऐका, माझ्या सावतोबाने देवाचं एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं का माझ्या जगाच्या बापाला पांडुरंगाला पंढरपूरमधून कुठं यावं लागलं. रणगावी नामदेवराय गोड सांगतात, धन्य ते आरण रत्नाची ती खाण. धन्य ते आरण रत्नाची ती खाण. घरी आला देव, कुठे आला, त्यांच्या गावामध्ये सुद्धा आला. नुसतं घराला नाही तर देवानं त्या गावाला सुद्धा पावन केली. ताकद कुणाची असेल ती म्हणजे आमच्या सावतोबा महाराजांची. चौथा म्हणजे श्रीयाळ राजा. त्या ठिकाणी भगवान महादेव साक्षात त्या ठिकाणी त्याच्या घरी आले
आणि 5वा संत म्हणजे महिला मंडळ संत जनाबाई. देवाचं एवढं नामचिंतन केलं का देवाला माझ्या जनाबाईच्या घरी यावं लागलं, इतकी ताकद संतांची होती. मग एवढे संत होऊन गेले, या संतांनी त्या देवाला आपल्या घरामध्ये साठवलं. तुकोबरे म्हणतात तुम्हीही घर बांधा, पण कसं घर बांधा? अभंगाचं पहिलं चरण. वसवावे घर हो, वसवावे घर, वसवावे घर हो, वसवावे घर, वसवावे वसवावे घर देवा बरे निरंतर तुकोबरे म्हणतात. म्हणून संतांनी देवाला घरामध्ये साठवलं. आपण हे साठवायचे पण कसं? देवा बरे निरंतर. निरंतर म्हणजे काय? कायमस्वरूपी तो भगवान परमात्मा आपल्या घरामध्ये राहिला पाहिजे. आणि एकदा की तो भगवान परमात्मा आपल्या घरामध्ये जर आला तर संग सनी शयनी घडे भजनी गमणी. मग आपण त्या ठिकाणी बसलो काय? आपण झोपलो काय? आपण जेवलो काय? आपण बाहेर गेलो काय? पण तो भगवान परमात्मा एकदा जर आपल्या घरामध्ये जर आला ना, त्या देवाचं भजन मात्र तुमच्या आमच्याकडून घडणार आहे. कारण पुढे सांगितलंय. आणि तोच देव एकदा का आपल्या देहरूपी घरामध्ये जर आला तर संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप. संकल्प म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शंका असेल,
विकल्प म्हणजे कुशंका असेल, कुठल्याही प्रकारची शंका आणि कुठल्याही प्रकारची कुशंका आपल्या मनामध्ये राहणार नाही. ती शंका असेल, ती कुशंका असेल, त्या ठिकाणी नष्ट होईल. परिणाम काय होईल का आपलं पुण्य त्या ठिकाणी असेल, पण आपलं पापसुद्धा त्या ठिकाणी मावळून जाईल. ताकद माझ्या भगवान परमात्म्याच्या येण्यामध्ये आहे. पण तुकोबऱ्या म्हणतात का सर्व काळ तो भगवान परमात्मा आपल्या घरामध्ये आला पाहिजे आणि तोच भगवान परमात्मा सर्व काळ आमच्या घरामध्ये आला. परिणाम काय झाला का आमच्या जीवनामध्ये त्याचा आनंद झाला. कारण का आम्ही रात्रंदिवस काय केलं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे. रात्रंदिवस त्या देवाच्या नावाचं नामचिंतन केलं. परिणाम काय झाला का सर्व काळ तो भगवान परमात्मा आमच्या घरामध्ये आला आणि आमच्या घराचा नाही तर आमच्या जीवनाचा आनंदाचा सुकाळ त्या ठिकाणी झाला. साठविला रे, साठविला रे, साठविला रे, साठविला, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. साठविला हरी जिव्हे हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार. झाला सफल व्यापार, आमचा व्यापार आता पूर्ण झाला. कारण का तो भगवान परमात्मा आमच्या घरामध्ये आला आणि परिणाम काय झाला का आमच्या जीवनामध्ये आनंदाचा सुकाळ झाला. अभंगाचे शेवटचे चरण. तुका म्हणे काळ, 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 तुका गोविंद सकळ, गोविंद सकळ संग आषाढी शयनी, संग आषाढी शयनी. अवघा गोविंद सुकळ, अवघा गोविंद सुकळ, संग आसानी रे, संग आसानी शयने, घडे भोजने गायने गायने
घडे भजन घडे तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ संग शनी शयनी घडे भोजनी गमणी विठोबा रखुमाई टाळी सर्वांनी भजन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई या ठिकाणी यथामती यथावकाश अभंगाचा दावता भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी साई कृपा आणि स्वामी कृपा यांना या वास्तुशांतीच्या निमित्तानं गृहप्रवेशाच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलात। अतिशय गूढ अशी या ठिकाणी दोन वास्तू आहेत आणि बघा अतिशय दोन्ही जे काही वास्तू आहेत अतिशय सेम त्यांच्या आकृती आणि सेम त्यांना रंग आहे। खरं तर आत्ताच्या काळामध्ये जर आपण जर बघितलं तर दोन भाऊ कधी कधी यांनी असं बांधलं मी असं घर बांधतो, पण खरं त्या घरावरून कळतं की यांच्यामधली एकता जो काही समभाव आहे जो काही बंधुभाव आहे तो अजून सुद्धा या ठिकाणी आहे आणि तो असाच राहावा अशी या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूयात। ज्यांनी 2 तास उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे, ते स्वतः सीए आहेत। महाराज या ठिकाणी आलात गोड साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद। ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी गायनाचं काम या ठिकाणी केलं आदरणीय गायनाचार्य गायन सम्राट सागरजी महाराज गुळवे, त्यांचं पण MBA झालेलं आहे। महाराज आपण या ठिकाणी आलात गोड साथ दिली, आपले मनापासून धन्यवाद। या ठिकाणी आपल्याच गावचं भूषण या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण गायन सम्राट आमचे भगवान महाराज घुगे महाराज या ठिकाणी आपले सुद्धा मनापासून धन्यवाद। ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारे गायन केलं पाठीमागे गोड साथ दिली या मुली आपल्या संस्थेमधल्या, तुम्हाला माहितीच आहे माझं गाव आहे कळस सांगवी आणि तालुका आहे संगमनेर। खरं तर सांगवी गावामध्ये आपली मुलींची वारकरी संस्था आहे। जेवढ्या मुली या ठिकाणी आल्या गोड साथ दिली या सगळ्याच मुलींचे मनापासून धन्यवाद। ज्यांची कार्यक्रमाकरता अतिशय गोड या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे आपल्या प्रभागाचं भूषण
ज्यांचं एक सिस्टीम क्षेत्रामध्ये उच्च असं नाव आहे, या ठिकाणी आमचे बंधू, आमचे बडगे दादा अतिशय गोड साथ दिले. दादा आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. ज्यांनी कार्यक्रमाचा 2 तास या ठिकाणी शूटिंग केलं, आमचे बंधू आदरणीय या ठिकाणी दीपक दादा कोल्हे, अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांचं शूटिंग ते करतात. अतिशय गोड असं खरं तर दादा आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. हां, भगवंत चॅनल यूट्यूबचं नाव आहे बरं का. खरं तर दादा आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मंडलिक बाबा असतील, या ठिकाणी आदरणीय भागवताचार्य अनिल महाराज मंडलिक खरं तर महाराज या ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, आपले मनापासून ऋण व्यक्त करते. या ठिकाणी माझ्या माता भगिनी, पुरुष मंडळ, वारकरी संप्रदायातली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नाव मी घेत नाही कारण तुमचे नाव मला माहीत नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते आणि मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायचे आहे. पण अगदी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आजचा हा आनंदाचा दिवस आहे, थोडंसं शेवटचं भजन घेऊयात. सगळ्यांनी मुखानं भजन आणि हातानं टाळी वाजवायची. पंढरपुरात हो पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत